नमस्कार मंडळी, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्लीवलेस प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। तर आपण आता सुरुवात करणार आहोत। तर स्लीवलेस सर्वात छोट्या मापाचं ब्लाउज आहे स्लीवलेसचं आणि ते आपल्याला कटिंग करायचं आहे प्रिन्सेस कटमध्ये। तर पाहू शकता फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे आणि मापे टाकताना जेव्हाही आपल्याला पेपरचे फोल्ड करून टाकायचे असतात। तर पाहू शकता इथे आपण पेपर घेतलेला आहे। तर ब्लाउजची जी उंची आहे ती आहे पूर्ण 12 इंच आणि छाती आहे 30 आणि कमर आहे 24। तर आणि डीप नेक मध्ये आहे, मागचा जो आहे तो आपला डीप नेक घ्यायचा आहे। तर सर्वात पहिले आता आपण इथे माप टाकणार आहोत। सर्वात पहिले आपल्याला टाकायची आहे उंची। तर ब्लाउजची उंची जी आहे ती आहे इथे आपली 12 इंच। तर 12 इंच मध्ये 1 इंच ऍड करून आपल्याला 13 इंच इथे आपण उंची लावून घेणार आहोत। तर सर्वात पहिले आता आपण उंची लावलेली आहे। तर इथे एक मार्क करते, त्यानंतर ते एक अशी आडवी लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे शोल्डर। तर आपला 30 ची छाती आहे, तर त्यासाठी आपल्याला शोल्डर जे आहे ते लावायचं आहे 5 इंच पूर्ण शोल्डर। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे गळा। तर गळा इथे लावणार आहे मी 2.25 इंच आणि आपली शोल्डरची जी पट्टी तयार करायची आपल्याला फक्त 2 इंचाची शिवून आपली शोल्डरची पट्टी यायला पाहिजे। त्यासाठी इथे पाहू शकता इथे मी 2.25 इंचाचा गळा घेतला आहे, कारण समोरचा मागचा गळा तो डीप नेक आहे। त्यानंतर पाहू शकता इथे जे आपण माप टाकणार आहोत मुंड्याचं, तर मुंडा तो घेतला आहे इथे मी 5 इंच। तर 5 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग। तर आपली जी छाती आहे ती आहे 30 इंच। 30 चा चौथा जो येतो तो 7.5। तर इथे एक 7.5 वर एक मार्क केलेला आहे। त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे। त्यानंतर इथे आपण अशी एक रेष मारलेली आहे। त्यानंतर 7.5 च्या समोर आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारे आपण 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन घेतलेली आहे। त्यानंतर जी कमर आहे ती 24 आहे। 24 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। तर चौथा भाग येतो 24 चा 6। तर इथे 6 वर एक मार्किंग केलेली आहे। त्यानंतर त्याच्या समोर घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच, 1 इंचाचा बॅकचा टॉक्स आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे इथे 2.5 इंच लावलेला आहे। त्यानंतर ही आपली आहे स्टिचिंग मार्जिन, ती पण इथे आपण अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज असल्यामुळे आपल्याला फिटिंगच्या साइडनी वाढवून घ्यायचं असतं। तर इथे वाढवलं आहे मी इथे 1 इंच आणि इथे वाढवलं आहे 1.5 इंच, कारण की आपली जे ब्लाउज आहे ते छोट्या मापाचं आहे आणि आपली जर छाती हेवी ब्लाउज असेल, मोठ्या मापाचा हेवी चेस्ट असेल समजा की छातीमध्ये आणि कमरमध्ये जसं 5 इंचाचा 6 इंचाचा असा फरक असतो, तर त्या छातीसाठी आपल्याला इथे 2 इंच ते 2.5 इंच खालून घ्यावं लागते। तर ही आहे कमी 30 चं माप असल्यामुळे मी इथे खाली 1.5 लावलेला आहे आणि इथे वरत 1 लावलेला आहे। तर अशा प्रकारे आपण इथे एक रेषा आखून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला आखायचा आहे मुंडा। तर मुंड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच, कारण आपलं जे आहे ते स्लीवलेस ब्लाउज असल्यामुळे फक्त आपल्याला एकच इथे राऊंड द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे मुंड्याचा। तर अशा प्रकारे की जो आपला पाठीमागचा उथळ भाग असतो तोच आकार इथे फक्त आपल्याला एकच आकार द्यायचा आहे स्लीवलेस ब्लाउज साठी। तर इथे अशा प्रकारे दिलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला आखायचा इथे गळा समोरचा। तो समोरचा जो गळा आहे तो आहे 5 चा। तर अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे आपल्याला द्यायचा गळ्याचा आकार।
त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे, पाहू शकता इथे टाकायचे ब्लाऊजची टक्स उंची. तर टक्स उंची जी आहे ती इथे घेतली आहे मी 10 इंच. 10 वर इथे एक मार्क केलेला आहे. त्यानंतर एक रेष आपल्याला सरळ खाली कोडायची आणि आपण जेवढं इथे वाढवलं आहे 1.5 इंच, तर इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जो आपला प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो इथे अशा प्रकारे लावायचा. पहिले मुंड्यामध्ये न्यायचा, तर अशा प्रकारे गोल थोडासा आपण बाहेरून घेतला तरी चालते. तर पाहू शकता इथे आपलं जे आहे ते समोरचा फ्रंट तयार झालेला आहे. तर पाहू शकता हा आपला आहे फ्रंट. तर आता आपण याला कट करणार आहोत आणि त्यानंतर पाहणार आहोत बॅक पार्टची कटिंग. तर सर्वात पहिले आता आपण बॅकला लावणारा उंची, तर उंची आपण घेतली होती 12, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून आपली जी उंची आहे ती 13 इंच आहे पूर्ण. त्यानंतर शोल्डर जे आहे ते आपण 5 टाकलं आहे, कारण छातीचं माप जे आहे ते 30 इंच आहे सर्वात छोटे माप. तर इथे आपण टाकलेलं आहे 5चं शोल्डर. त्याच्यामध्ये टाकलं आहे 2.25चा गळा. त्यानंतर मोंडा जो टाकलेला आहे तो पण टाकलेला आपण इथे 5. तर अशा प्रकारे 5 वर एक मार्क केलेला आहे. त्यानंतर छाती आहे आपली, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच. ते 7.5 इंचावर एक मार्क करायचं आणि त्याच्या समोर घ्यायचं आहे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. त्यानंतर इथे आता येतो आपला कमर. तर कमर जी आहे ती आपली आहे 24 इंच. तर त्याचा चौथा भाग येतो इथे 6. त्याच्या समोर येते 1 इंचाचे बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. तर अशा प्रकारे आपलं बॅकचं जे आहे ते माप इथे लागलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला टक्स काढायचे आहे. तर टक्स साठी आपल्याला याचा मध्य काढायचा हा, आणि टक्सची जी उंची आहे साधारण 4 इंच असते. तर इथे 4 वर एक आपण मार्क केलेला आहे. आणि त्यानंतर इथून दोन्ही साइडने आपल्याला 1.5 इंच अशा प्रकारे वाढवून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे पाहू शकता 2.25 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे मी. आणि त्यानंतर जे आपला गळा आहे तो डीप नेक आहे. तर पाहू शकता इथे गळा ठेवला आहे 9 इंचाचा. आणि त्यानंतर इथे गळ्याला द्यायचा गोल आकार. त्यानंतर इथे आता आपल्याला द्यायचं 1 इंच आणि इथे मुंड्याचा द्यायचा गोल आकार.
तर हा झाला आपला बॅकचा पार्ट. आता आपण याला कट करू. त्यानंतर आता तर हा आपल्याला जशाचा तसा कापडवर ठेवायचा. तर पाहू शकता कापडची जी आहे बंद बाजू घेतलेली आपण सामोरून घेतलेली आहे. बंद बाजूवर आपल्याला हे कटिंग करायचं असतं. तर अशा प्रकारे इथे आपल्याला फक्त पाव इंच मार्जिन सोडायची आणि नंतर कट करायचं असतं. तर पाहू शकता इथे आपलं प्रिन्सेस कट स्लीवलेस ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.